सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईत जे विद्यार्थी मित्रांनो सर्व या ठिकाणी ग्राउंड झालाय। शिपाईचा आणि कारागृहाचा, शिपाईचा मरोळ या ठिकाणी ग्राउंड होतं मुलांचा आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचा या ठिकाणी नायगावमध्ये होते आणि शिपाई आणि कारागृहाचा हे पूर्ण ग्राउंड झालेला आहे। आणि मुलांचे जे फॉर्म आले होते 2,50,000 फॉर्म आले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलं की बाबा कट ऑफ जास्त हाय जाणार आहे का सर, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। पण मी तुम्हाला आताच सांगून देतो, सीपी मुंबईचा जो ग्राउंडचा जो कडाप आहे, कारागृहाचा आणि शिपाईचा जो कडाप आहे हा सर्वात कमी लागणार आहे, लक्षात ठेवा। बाकीच्या जिल्ह्यापेक्षा सर्वात कमी कडाप सीपी मुंबईचा लागणार आहे आणि त्याचं कारण सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला यकीन या ठिकाणी होत नसेल कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट येतात की सर कडाप जास्त जाणार आहे, पण कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आणि त्याचबरोबर कोणतं कारण आहे या ठिकाणी सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडाप कमी जाण्याचं, आणि त्याचबरोबर SC ST VJ NTB NTC NTD OBC SC BC EWS ओपन या कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, कास्टनुसार कडाप किती जाणार आहे शिपाई आणि कारागृहाचा, तर मेन तुम्हाला याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। सेफ झोन किती आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ग्राउंड पास होण्यासाठी किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपण ग्राउंड पास असणार आणि आपल्याला पेपरसाठी बोलावलं जाणार आहे, तर मेन याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। कोणते कारण आहे या ठिकाणी कडाप कमी जाण्याचे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क पडले, कितीच्या रेशोने मुलांना मार्क पडले, 30चा किती रेशो आहे, 28चा किती रेशो आहे, 32चा किती रेशो आहे, 26चा किती रेशो आहे, 40चा किती रेशो आहे, 41चा किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिपाई आणि कारागृहाचा कडाप सांगणार आहे, महिला उमेदवारांचा पण कडाप सांगणार आहे आणि पुरुष उमेदवारांचा पण कडाप सांगणार आहे। सेफ झोन काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कडाप कमी जाणार आहे त्याचं कारण तुम्हाला सांगून देतो। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईचा जो कडाप आहे तर मी तुम्हाला सांगतो सर्वात कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। शिपाईचा पण कडाप कमी जाणार आहे मुलांचा आणि मुलींचा, आणि कारागृहाचा पण सर्वात कमी कडाप या ठिकाणी मुलांचा आणि मुलींचा पाहायला भेटणार आहे। नाशिक कारागृहाचा कडाप हाय जाणार आहे, नागपूर कारागृहाचा ग्राउंडचा कडाप हाय जाणार आहे आणि त्याचबरोबर पुणे कारागृहाचा सुद्धा ग्राउंडचा कडाप हाय जाणार आहे, पण मुंबईचा कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा। त्याचं पण कारण तुम्हाला सांगतो। सर्वात पहिली गोष्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईला जर आपण पाहिलं मित्रांनो कॉम्पिटिशनचा जर आपण विचार केला तर त्यावेळेस जी कॉम्पिटिशन होती तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेची जर आपण कॉम्पिटिशन पाहिली तर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर एका जागेसाठी जवळपास 115 पर्यंत विद्यार्थी एका जागेसाठी त्या ठिकाणी लढत होती। आणि त्याचबरोबर यावर्षी जर आपण पाहिलं तर 2,50,000 फॉर्म आले आहे, म्हणजे यावर्षी जर पाहिलं तर एका जागेसाठी जे विद्यार्थी मित्रांनो 75 विद्यार्थ्यांमध्ये लढत या ठिकाणी पाहायला भेटली, म्हणजे एका जागेसाठी 75 विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी फाईट होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या कारणानं कडाप या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे। तुम्ही 2023चा 2024चा सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडाप पाहून घ्या, किती जास्त गेला की कमी गेला, फॉर्म जास्त झाले तिथं पण कडाप कमी गेलेला आहे। तर पहिली गोष्ट आपण जेव्हा सीपी मुंबईला जातो तर तिथं जे विद्यार्थी मिळून आपला ग्राउंड कमी बसते, एक लक्षात ठेवा, कारण की सीपी मुंबईला मुंबईतले विद्यार्थी जास्त फॉर्म नाही भरत, तर सर्व खेड्यापाड्यातले विद्यार्थी फॉर्म भरते। हजार किलोमीटर गोंदिया, गडचिरोली, अमरावती, नागपूर अशा दुरून मुलं त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरते सीपी मुंबईला। आणि त्याचबरोबर प्रवास त्यांना एक दिवस त्या ठिकाणी येण्यासाठीच लागते, एक लक्षात ठेवा। एका दिवसाचा पूर्ण प्रवास राहते तर पूर्ण त्या ठिकाणी थकून जाते विद्यार्थी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यावर्षी जर आपण पाहिलं मुंबईची जी कंडिशन होती तर त्या ठिकाणी चिपमध्ये 100 मीटरमध्ये घोर होता, एक लक्षात घोळ होता त्या ठिकाणी, एक लक्षात ठेवा 100 मीटरमध्ये। त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचा 100 मीटरचा 10 मार्काची होती तर त्यांची त्या ठिकाणी 4 मार्काची बसले, इतर विद्यार्थ्यांचे 6 मार्क कटलेले, एक लक्षात ठेवा, 6 मार्क गेले, एक लक्षात ठेवा। आणि 100 मीटर झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 1600 घेतली। तर यानं काय केलं की हाताचा जो मूवमेंट आहे तर तो आपल्या हातातली जी जेवढी काही एनर्जी आहे ते सर्व एनर्जी कमी गेली आहे। आपला जर गोळा गावाकडे जर आपला गोळा आउट ऑफ जात असेल तर त्या ठिकाणी गोळा फक्त 15 तास गेला। आणि मी स्वतः त्या ठिकाणी पाहिलाय, एका बॅचमध्ये 50 विद्यार्थी होते, 50 डिटेल मधून एखादा विद्यार्थी गोळा फेके, एक लक्षात ठेवा, 1 ते 2 विद्यार्थी गोळा फेके आउटात, बस जास्त गोळा त्या ठिकाणी फेकेने। आणि ज्या विद्यार्थ्यांचा गावाकडे जर गोळा या ठिकाणी जात असेल
ज्यांचा 12 मार्काचा जात असेल तर त्यांचा तिथं 10 मार्काचा गेला, ज्यांचा 10चा जात असेल गावाकडे तर त्यांचा त्या ठिकाणी 8 मार्काचा गेला आहे, आणि ज्यांचा 8 मार्काचा गावाकडे गोळा जात असेल त्या ठिकाणी मुलांचा जो गोळा गेला आहे तर तो गेला 6 मार्कापर्यंत. ठीक आहे, तर हे काही एवढे मार्काची घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटले. म्हणजे गावाकडे ज्यांचा ग्राउंड 40चा होतं तर त्यांचा 30 मार्काचा पडलेला आहे, एक लक्षात ठेवा. तर ह्या काही कारणानं सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडाप कमी झाला आहे. तर मी तुम्हाला कडाप सांगून देतो सेफ झोन किती आहे. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला कारागृहाचा कडाप सांगतो आणि महिला उमेदवारांचा पहिले कारागृहाचा कडाप सांगतो किती आहे, सेफ झोन किती आहे. तर पहा, महिला उमेदवारांचा जो कारागृहाचा जो कडाप आहे एससी कॅटेगरीचा असाल 30 पर्यंत कडाप जाणार आहे, एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 32 पर्यंत कडाप जाणार आहे, विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 33 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे महिला उमेदवारांचा कारागृहाचा. एनटीपी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप जाणार आहे कारागृहाचा, आणि त्याचबरोबर एनटीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 33 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे महिला उमेदवारांचा कारागृहाचा, आणि त्याचबरोबर एनटीटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 34 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा. ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर 30 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे महिला उमेदवारांचा कारागृहाचा. एससीबीसी कॅटेगरीच्या जर महिला उमेदवार जर तुम्ही असाल तर एससीबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे तर 32 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा, आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 25-26 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा महिला उमेदवारांचा. ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 35 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा. आता पुरुष उमेदवारांचा कारागृहाचा कडाप किती देणार आहे, एससी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 34 पर्यंत कडाप जाणार आहे पुरुष उमेदवारांचा कारागृहाचा. एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा. विजय कॅटेगरीचे जर पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे पुरुष उमेदवारांचा. एनटीबी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा. एनटीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा. एनटीडी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा. ओबीसी कॅटेगरीचे जर पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा. एससीबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 38 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 26 ते 28 दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा. आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी पुरुष उमेदवार असाल तर कारागृहाचा 39 पर्यंत कडाप जाणार आहे. एवढा काही जे विद्यार्थी मित्रांनो सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार. आता पुरुष उमेदवारांचा शिपाईचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर शिपाईचा जो कडाप जाणार आहे तर पहिले महिला उमेदवारांचा शिपाईचा कडाप तुम्हाला सांगून देतो मुंबईचा, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी महिला उमेदवारांचा कडाप त्या ठिकाणी सांगून देतो. तर पहिले पहा विद्यार्थी मित्रांनो, शिपाईचा जो कडाप आहे महिला उमेदवारांचा, तुम्ही जर या ठिकाणी एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 26 ते 30च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 28 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे शिपाईचा. विजय कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 31 ते 33च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. एनटीपी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर शिपाईचा 30 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. एनटीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 31 ते 33च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. एनटीडी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर शिपाईचा 30 ते 34च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. 32 ते 34च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. आणि ओबीसी कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 30 पर्यंत कडाप जाणार आहे शिपाईचा. एससीबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर 32 पर्यंत कडाप जाणार आहे या ठिकाणी शिपाईचा, आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचा. आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 25-26 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे महिला उमेदवारांचा शिपाईचा. आणि ओपन कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 35 पर्यंत कडाप जाणार आहे. आता मुलांचा कडाप किती जाणार आहे या ठिकाणी शिपाईचा, तर पहा एससी कॅटेगरीचे असाल तर 30 ते 34 पर्यंत, एसटी कॅटेगरी असाल 28 ते 32, विजय कॅटेगरीचे असाल तर 33 ते 36, एनटीपी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 33 ते 36, एनटीसी कॅटेगरीचे असाल 33 ते 36 पर्यंत शिपाईचा. एनटीडी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार 33 ते 36 पर्यंत कडाप जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 34 ते 36 पर्यंत जाणार आहे. एससीबीसी कॅटेगरीचे जर पुरुष उमेदवार असाल 36 ते 38 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 26 ते 28, ओपन कॅटेगरीचे असाल तर 37 ते 39च्या आसपास. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. याच्यासाठी थांबतो व्हिडिओ नेक्स्ट मध्ये. जय हिंद.